येस, थोड्याच वेळात मॅच सुरू होणार आहे आपल्या समोर. आपण पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेत समीर खान उर्फ बिट्टू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 लेग अंपायर्स आपण पाहू शकता. येस, पहिला चेंडू पहिल्या षटकातला या इनिंगच्या फटका सजवला होता, पण चेंडू जर डिक्लेअर झोन मध्ये 1 ने धावसंख्या वाढतीये. धावफलकाचा श्री गणेश होतोय. येस, नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सचिन आपण पाहू शकता. फटका सजवलाय पण कुठेतरी गोलू येतोय चेंडूवरती. चेंडू अडवला जातोय. पुढचा चेंडू हलक्यात ढकलून काढलाय. कॉलिंग थांबवलं जाते सार्थक याला. हेच हवं असतं खेळपट्टीवरती. जेव्हा तुम्ही खेळत असता तुमच्या दोन्ही फलंदाज जे असतात त्यांच्यामध्ये एक कॉर्डिनेशन, एक कॉलिंग असलं पाहिजे. जर ते नसेल तर धावचीतच्या रूपाने गडी बाद होतो. तसंच काहीसं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. 2 फलंदाज कीर्तेश आणि सार्थक, वर्षानुवर्ष ही जोडी आपण सलामी फलंदाजांच्या रूपात पाहतोय. एक केमिस्ट्री, एक कॉर्डिनेशन त्यांच्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू कीर्तेश, फटका सजवलेला पण कुठेतरी लेग बायच्या रूपाने एक धाव वाढतीये. पुढचा चेंडू फटका सजवलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, स्वतःला इथे पूर्णतः झोकून देतोय क्षेत्ररक्षक. आकाशच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. पूर्णतः स्वतःला झोकून दिलं आणि चेंडू अडवला. आतापर्यंत समीकरण पाहिलं या षटकातलं. हलक्यात ढकललाय चेंडू त्याचं डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. येस, सुंदर प्रक्षेपण आज आपण पाहतोय. तिसरा दिवस आहे विश नेटवर्क. येस, आपण पाहू शकता YouTube लाईव्हच्या माध्यमातून विश नेटवर्क गेले 3री रात्र आहे आजची. ही सुंदर प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता YouTubeच्या माध्यमातून. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जर अशाच सुंदर प्रक्षेपण, असेच मॅचेस आपल्याला पाहिजे आहेत. नोटिफिकेशनसाठी बाजूला आपल्याला बेल आयकॉन दिसत असेल, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायचं आहे. अशा सुंदर टुर्नामेंट, सुंदर मॅचेस त्यांच्या मार्फत आपल्या भेटीस येत असणार आहेत येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये. विश नेटवर्क एक सुंदर लाईव्ह प्रक्षेपणचं माध्यम आपण पाहू शकता इथे उपस्थित आहेत. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवलाय समोरच्या दिशेने आणि येतोय सुंदर दणदणीत चौकार कीर्तेश घरत यांच्या फळीतून. थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. सुमित आहे गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार लागला होता कीर्तेश घरतने. त्यानंतर कुठेतरी बॅकअप येतोय गोलंदाजाचा. फटका पुन्हा एकदा सुरेख होता पण आता स्वतः गोलंदाज चेंडू अडवताना आपण पाहिलं. सुमित पहिला चौकार, तदनंतर डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता करताना गोलंदाज सुमित. 1 चौकार 1 निर्धाव. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू या षटकातला. आता फटका सजवला होता. इथे चुकी, कॉलिंग मध्ये मिस्टेक. जीव मुठीत घेऊन धावलेला तो म्हणजेच सार्थक. परतावं लागलं त्याला. कीर्तेशचा कॉल आला. कीर्तेशची इच्छा नव्हती या रनाची आणि हा रन नव्हताच म्हणून थोडीशी चुकी झालेली, पण कुठेतरी जीवनदान मिळतंय ते म्हणजेच नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सार्थक याला. आणि आता
पाहू शकता आपण कुठेतरी गोलंदाज चुकी करत असताना वाईड चेंडू टाकला गेला. त्या वाईडवरती ही सगळी धावपळ मशागत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुखरूप परतला तो म्हणजेच सार्थक घरत. या वाईडने एक धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 9. पुढचा चेंडू फटका सजवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये. सचिन यांच्या मार्फत चेंडू अडवला गेला. मैदानात चेंडू ठेवला गेला आणि कुठेतरी 4 धावा स्वतःच्या संघासाठी वाचवताना तो म्हणजेच क्षेत्ररक्षक सचिन. क्रिकेट म्हटलं तर सचिन हे नाव खूपच गाजलेलं नाव आहे. क्रिकेट जगतातला देव म्हणून ज्याला ओळखलं जातो, गॉड ऑफ क्रिकेट, सचिन तेंडुलकर सर यांची आठवण आणून दिली. आणि हा पुढचा चेंडू फटका सजवला होता. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 10. चेंडूचा खेळ झालाय 1 षटक 4. येस, इथून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. गोलंदाजी मार्कवरती सुमित. आतापर्यंत चेंडूचं समीकरण पाहिलं तर 2 डॉट, 1 सिंगल, 1 चौकार आणि 1 वाईड. येस, पुढचा चेंडू फटका सजवलाय. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये राकेश गुप्ता उर्फ गोलू यांच्या मार्फत. इथून हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत कुठेतरी बांधण्यात यश आलंय ते म्हणजेच बिरवाडीच्या दोन्ही सलामी फलंदाजांना. पाहूया काय होतं. इथून हलक्या हाताने ढकलून काढलाय चेंडू आणि थोडी फेकी अजून चांगली असती तर कुठेतरी अवघड परिस्थिती निर्माण झाली असती, ती म्हणजेच फलंदाज सार्थक आणि बिरवाडी संघासाठी. पण आतापर्यंत खेळ पाहिला 2 षटकाची समाप्तीस. धावसंख्या झाली 11. नो विकेट लॉस. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामी फलंदाज अजूनही आपण पाहू शकता, कीर्तेश आणि सार्थक. आतापर्यंत कुठेतरी शांत, स्तब्ध आणि सेन्सिबल क्रिकेट यांच्या मार्फत आपण पाहिलं. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करून धावसंख्या नेली आहे. 2 षटक समाप्तीस 11. इथून आक्रमकता दर्शावी लागेल. खेळ राहिलाय 3 षटकांचा. पाहूया कशा पद्धतीची खेळी करतायत, काय स्कोर पर्यंत घेऊन जात आहेत आपल्या संघाला. कळेल पुढच्या 3 षटकांमध्ये कोण ठरणार वरचढ. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कीर्तेश आणि सार्थक, की गोलंदाज DNCC संघाचे पुढचे 3 षटक घेऊन जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला, हा पहिला चेंडू आणि फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षण आहे. कुठेतरी कीर्तेशचा विकेट घेण्याची इच्छा होती पण सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय तो म्हणजेच कीर्तेश. कुठेतरी DNCC संघाला देखील माहिती आहे की कीर्तेश घरत हे नाव मोठं आहे, ही कला मोठी आहे. जर त्याने फटकेबाजी सुरू केली, त्याची फळी जर बोलायला लागली तर कुठेतरी तो आक्रमक रित्या फटकेबाजी मैदानाच्या आत करू शकतो. आणि आता काय घडतंय इथे, नो चेंडू येतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलं जातंय. नो +1. धावसंख्या वाढते 2 ने. येस, धावसंख्या झाली 14. चेंडूचा खेळ झालाय 2 षटक 1. नो विकेट लॉस. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता फलंदाजी मार्कवरती सार्थक. त्याच्यामध्ये देखील कौशल्य आहे फटकेबाजी करण्याचं. इथे कुठेतरी फटका सजवला होता. थोडासा नाखुश दिसतोय तो म्हणजेच फलंदाज सार्थक. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या वाढते 1 ने. धावसंख्या झाली 15. चेंडूचा खेळ झालाय 2. 2 बॉल 15. पुढचा चेंडू आणि इथे चेंडू जाऊन आदळतोय पायांवरती. तदरम्यान 1 धाव होतीये. लेग बायच्या रूपाने 1 धाव वाढते. धावसंख्या झाली 16.
आणि आता फटका सजवला होता चेंडू जर डिक्लेअर झोन मध्ये. आतापर्यंत या ओव्हरचं समीकरण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 17. 4 सिंगल आले होते तर दरम्यान मध्ये एक नो बॉल वरती सिंगल आला. असं काहीच समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणि काय घडतंय कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय ते म्हणजे फलंदाजांना बिरवाडी संघाच्या. आतापर्यंत फारशी काही फटकेबाजी पाहायला नाही मिळाली. प्रयत्न पूर्णतः चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली कलेक्ट चांगली फेकी पण त्या दरम्यान अजून एक सिंगल. 3 षटकांच्या समाप्तीस 6च्या सरीसरीने धावसंख्या झाली आहेत 18. ऑन नो विकेट लॉस. एकही गडी बाद झालेला नाहीये. इथून उर्वरित षटक राहिले ते 2. या 2 षटकांमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे कारण धावसंख्या झाली 18. 6च्या सरासरीने आपण पाहू शकता 18 लगावले गेलेत ऑन बोर्ड. चेंडूचा खेळ झालाय 3 षटकांच्या. उर्वरित 2 षटक. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील. ते कौशल्य दोन्ही फलंदाजांच्या हातामध्ये आहे, मनगटात आहे. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांनी दखल घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन षटक नवीन गोलंदाज कोणाला इंट्रोड्यूस केलं जात आहे. सोनू याला इंट्रोड्यूस केलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती सोनू आपण पाहू शकता नवीन गोलंदाज. चला थोडीशी चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कशा पद्धतीने रोखायचं आहे या 2 फलंदाजांना. कारण त्यांना माहिती आहे आक्रमण करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे आणि ते आक्रमण त्यांच्याकडून आता पाहायला मिळणार आहे. कारण पर्याय नाहीये. एक सन्मानजनक स्कोर, एक चांगला स्कोर, एक मोठा स्कोर जर बोर्डवरती लागवायचा आहे तर फटकेबाजी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणि हा पहिला चेंडू कीर्तेश फटका सजवला होता. इथे काय घडतंय आणि पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. बऱ्याच संध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या की धावचीतच्या रूपात गडी बाद करण्याची बरीच संधी उपलब्ध झालेली पण कीर्तेश आणि सार्थक यांच्या वेगासमोर सर्व संध्या फिका पडल्यात. सिंगल्स सेन्सिबल क्रिकेट म्हणू शकतो आपण. एक सिंगल जी क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते त्या सिंगल्सचा वापर करून प्रयास करून आतापर्यंत धावफलक सुरू ठेवलंय. धावफलक कुठेतरी थांबू नाही दिलंय पण फटकेबाजी अजून पाहायला नाही मिळाली आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी मार्कवरती सार्थक. जो चौकार कधीपासून बिरवाडी संघ 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शोधतायत तो मिळणार आहे का. इथे पुन्हा एकदा अजून एक संधी होती पण जसं रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर आणि कुठेतरी चॅलेंज केला गेलाय. निर्णयाला रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यूची सुविधा आहे इथे. एक रिव्ह्यू असणार आहे. निर्णय कळवला गेलाय पंचांच्या रूपात मैदानाच्या आतमध्ये. येस सामने लवकर सुरू करायचे आहेत. निर्णय कळवला गेला इथे. अजूनही पाहू शकता आपण सलामी फलंदाज सलामीरित्या मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना खेळी. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो. चौकार येत नाही आहेत पण धावपलक देखील थांबलेला नाहीये. धावपलक सुरू आहे. कंटिन्यू प्रयास करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदररित्या बांधण्यात यश आलंय ते म्हणजेच DNCC संघाच्या गोलंदाजांना दोन्ही फलंदाजांना. चला
ज्या फटक्याची ज्या चौकाराची आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजेच वाईट चेंडू येतोय. वाईटने एक धावसंख्या वाढते, एकने धावसंख्या झाली 21. पाहूयात पवेलियन मध्ये आपण पाहू शकतो पूर्ण बिरवाडी संघ ज्या चौकाराची वाट पाहतोय, ज्या फटक्याची वाट पाहतोय, तो फटका सजवला जाईल का. आणि आता येतोय कीर्तेश घरत यांच्या फळीतून ब्रँडेड टॅपच्या रूपाने फटका. चेंडू जातोय चौकारासाठी. यस डीजे. ज्या फटक्याची कधीपासून वाट पाहत होता तसंच सुंदर फटका आला. तदनंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं, जे अग्रेशन आपण पाहिलं. धावसंख्या झाले 25, चेंडूचा खेळ झालाय 4. इथून अशीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सुरुवात झाली आहे कुठेतरी. आता पाहूया शुरुआत अगर ऐसी है तो अंजाम कैसा होगा. आगाज बहुत बढ़िया है, बहुत ही बढ़िया चौका कीर्तेश घरत इनके माध्यम से. देखेंगे क्या करते हैं आगे. तीन षटक चौथ्या चेंडूवरती हा चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. एक टॅपचा फटका, परत टॅपचा फटका, चेंडू जातो सीमेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय कीर्तेश घरत यांच्या फळीतून चौकार. यस डीजे. तर खरंच बिग बॉस फेम हा आपण पाहू शकतो. साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा फटका सजवला आहे. बॅक टू बॅक येतोय चौकार आणि सुंदर चौकार कीर्तेश घरत यांच्या फळीतून. आग उगलताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या अस्तित्वाची नोंद करत असताना तो म्हणजेच फलंदाज बिरवाडीचा सलामी फलंदाज कीर्तेश घरत. यांचे ओनर प्रोप्रायटर शाहरुख भाई यांचा कायम सपोर्ट असतो सर्वांसाठीच. तर धन्यवाद शाहरुख सर, असाच सपोर्ट आपला राहावा कायम. पहिला पुकार असणार आहे पुढचा सामना जय जोगनादेव आगमन वामिका स्टार विरुद्ध दीपक 11. पहिला पुकार असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जाऊयात मॅचकडे. हा चेंडू आणि इथे काय होतंय, पहिल्या चेंडूवरती चुकी करत असताना गोलंदाज वाईटच्या रूपाने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 34. चेंडूचा खेळ झालाय 4 षटकांचा. या 5व्या षटकातलं पहिला चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे, तो म्हणजेच गोलंदाज अमन याला. यस, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता तो म्हणजेच फलंदाज कीर्तेश, ज्याने बॅक टू बॅक चौकार लगावले मागच्या षटकामध्ये. आता इथे काय झालंय, चेंडू सुंदर इथे अडवला गेला होता. निराश दिसतात कुठेतरी कीर्तेश. यांचं म्हणणं होतं की हा वाईट चेंडू होता. त्यांची इच्छा होती की फलंदाज सार्थक यांनी हा चेंडू सोडावा. येस,
इथे पाहू शकतो आपण कीर्तेश घरत फलंदाजी मार्क वरती आणि आता काय घडतंय निराश नाखुश हताश तंबूच्या आसऱ्यास परतावं लागेल षटकाराच्या रूपात विकेट येते तंबूच्या आसऱ्यास पडतोय तो म्हणजेच खेळाडू कीर्तेश आतमध्ये आतापर्यंत तरी सुंदररित्या हाताळलं जातं हे षटक आपण पाहू शकता 2 वाईड चेंडू आलेले त्या दरम्यान एक सिंगल आणि विकेट गडी बाद केला जातोय तो म्हणजेच मोठा फलंदाज कीर्तेश घर त्याला तंबूच्या आसऱ्यास परतायला लावलंय आणि ते काय होतंय बॅक टू बॅक जीवा तंबूच्या आसऱ्यास परततोय विकेट येते सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये येस आणि आता काय होतंय तर हलक्या हाताने सिंगल घेतली जाते इथून उर्वरित खेळ राहिलाय तो शेवटच्या 2 चेंडूंचा काय होणार आहे या शेवटच्या 2 चेंडूंवरती कशा रीतीचे खेळ करावा लागणार आहे फलंदाज पाहू शकता आपण सलामी फलंदाजाच्या रूपात मैदानात दाखल झालेला तो म्हणजे सार्थक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि इथे पुन्हा एकदा चुकी आणि चुकी वाईडच्या रूपाने 1 ने धावसंख्या वाढतीये धावसंख्या झाली 38 उर्वरित चेंडू 2 कशा पद्धतीचा खेळ करणार आहे मैदानात सार्थक पाहावं लागेल कारण एक सलामी फलंदाजाच्या रूपात त्याने मैदानात तो दाखल झाला होता आणि अजून या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ राहिलाय तोपर्यंत तो आपल्याला मैदानात उभा पाहायला मिळतोय पाहूयात हा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय धावसंख्या वाढते 39 येस पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे टॉस बॉक्स जवळ दोन्ही कर्णधार हा शेवटचा पुकार आहे आपण यायचंय लवकरात लवकर दीपक 11 विरुद्ध जय जोगनादेव आगवन वामिका स्टार लवकरात लवकर आपले कर्णधार पाठवायचे टॉस बॉक्स मध्ये टॉस असणार आहे आपल्याकडे जाऊयात मैदानाच्या आतमध्ये हा शेवटचा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू धावसंख्या पाहूया 40 एक चांगला सन्मानजनक स्कोअर पर्यंत संघाला घेऊन गेलेत ते म्हणजेच साई एकता बिरवाडी उर्वी 11 साई एकता बिरवाडी एक चांगला स्कोर लगावलाय सुरुवात थोडीशी शांत झालेली स्तब्ध झालेली पण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पायऱ्यावरून उभे होते आणि आता हा शेवटचा चेंडू काय घडतंय निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूने सांगता होते या इनिंगची धावसंख्या झाली 40 विजयासाठी पाहिजे 41 जाऊया टॉस बॉक्स मध्ये टॉस होणार आहे पुढच्या मॅचचा दोन्ही कर्णधार यायचंय दीपक 11 विरुद्ध जय जोगनादेव आगवन वामिका स्टार हा सामना मैदानात असणार आहे पुढची मॅच टॉस बॉक्स मध्ये आहेत सय्यद सर आणि सय्यद सरांच्या शुभ हस्ते आपण करूयात या पुढील मॅचचा टॉस दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतायत एका बाजूला जर पाहिलं तर जय जोगनादेव आगवण संघ नेहमीच आपण पाहतोय वामिका स्टार या नावाने हा संघ आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दीपक 11 संघ कर्णधार या आपण सर या दोन्ही संघ आपण पाहतोय एका बाजूला वामिका स्टार आगवण संघ दीपक 11 संघ चॉईस द्या यस दीपक 11 संघाचा कॉल असेल
काट कॉल आहे आणि इथे काट येतोय. नक्कीच दीपक इलेव्हन संघ दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य मंचावर आपण विराजमान व्हा. टीम दीपक इलेव्हन टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. और इस माहौल में आके कैसा लग रहा है, जिस तरह से अपना हर एक हफ्ते में टूर्नामेंट हो रहा है, तो कैसा लग रहा है यहाँ पे आके? अच्छा लग रहा है, अच्छा टूर्नामेंट है. और बोले तो वामिका स्टार आगवन टीम बहुत ही अच्छी टीम है, तो फील्डिंग लिया है, कितने तक रोकने का प्रयास करोगे? वामिका स्टार टीम तो अच्छी है, पर हम लोग कम से कम रोकना चाहेंगे सर. थँक्यू व्हेरी मच. जितेश, टॉस किती महत्वाचा होता तुझ्यासाठी? जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? टॉस खूप महत्त्वाचा होता, पण टॉस जिंकला तर आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पुन्हा एकदा आपल्याला A1 जोडी म्हणजेच जर पाहिलं तर विकास आणि पाहायला मिळेल एकदाच जगदीश. तर काय म्हणशील, किती धावापर्यंत विचार करेल तुम्ही आज? आम्ही दीपक इलेव्हन अशी टीम आहे की सर्व यंग प्लेयर आहेत, तर आम्ही जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने संघ दोन्ही संघाला शुभेच्छा आहे. आणि सर तुमचं देखील खूप खूप आभार. या ठिकाणी पुन्हा एकदा विराजमान व्हा आणि ही मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. आपण पाहतोय एका बाजूला संघ जर पाहिला तर उर्वी इलेव्हन साई एकता बिरवाडी संघ, आणि त्याच्या समवेत जर पाहिला तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय DNCC. मिळत आहेत सय्यद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चिराज सिंग यांना विनंती करतोय की आपल्या आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण करणार आहोत. मुख्य मंचावर मी विनंती करेन, कॅमेरामॅन यांना विनंती करेन की आपण कॅमेरा मुख्य मंचांकडे आणायचा आहे. आपण पाहतायत सय्यद सर जे आता आपण साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 चा या रौप्य दिव्य अशा या माहोल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सन्मान चिन्ह देखील त्यांना दिलं जात आहे आणि फुलांसारखे एक दरवळत राहावं, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर नक्की यावं यासाठी पुष्पगुच्छ दिलं जात आहे. या ठिकाणी आपण उपस्थित राहिला, आपण आपले हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद म्हणेन. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय 7 धावा स्कोर कार्ड वर 1 गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय यतीन पुन्हा एकदा हलक्या हाताने या ठिकाणी दिशा दिली
डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं, परंतु तिथे गौरव चेंडूला पकडतोय. तोपर्यंत सिंगल रन्स, सिंगल डबल या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा काही नुकसान करू देणार नाहीये. तेच उर्वी 11 संयुक्त बिरवाडी संघाचा. परंतु दुसऱ्या बाजूला पाहतोय डीएनसीसी हा संघ आणि उर्वी 11 हा संघ जर पाहिलं तर कित्येक वेळा अंतिम 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय, समोरच्या दिशेने फटका मारलाय. नक्कीच अमनची ओळख आहे, जबरदस्त फटका आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. और कई बार देखा है अमन को जिस तरह से खेलते हैं, बहुत ही बढ़िया. आज भी उसी तरह से खेलने पसंद किया है, बहुत ही बढ़िया. चौवा आता हुआ आखिरी गेंद पे चौवा आया. स्कोर कुल मिला के अगर बात की जाए तो 1 ओवर और 1 ओवर के साथ 12 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील पाटील याला इंट्रोड्यूस केलंय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्वप्नीलची आपण बऱ्याच वेळा क्लिप देखील पाहिले. खूप चांगला स्टायलिस्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. अगदी डॉन या नावाने ओळख त्याची आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु सार्थक गरज चेंडूवर आलाय. चेंडूला पकडतोय, कुठलीही रन्स नाहीये. डॉट चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट चेंडू आलाय. 41 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. आता जर पाहिलं तर 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आशिष फलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वर शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र जीवा गरज चेंडूला पकडतोय. रन्स या ठिकाणी सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं मी म्हणेन जीवाकडून. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगलच रन्स आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगला फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. क्रितेश जबरदस्त इनिंग खेळला. आपल्या संघासाठी 22 धावा त्यांनी नक्कीच आपल्या बॅटमधून मिळवून दिल्या. आता मात्र विचार विनिमय होताना पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षणामध्ये काय फेरबदल करायचा आहे. कारण की इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी दोन्ही संघ विचार करतायत. एका बाजूला डीएनसीसी संघ जर पाहिलं तर अमन ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवर बाउंड्री मारली होती, कॉन्फिडन्स लेवल त्याची जी आहे ती कुठेतरी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे येणाऱ्या चेंडूवर प्रहार होणार यात काही शंका नाही आहे. मात्र आपण पाहतोय स्वप्नील पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर आडव्या बॅटने प्रहार केलाय. निकू या ठिकाणी आपण पाहतोय निकुंज राऊत कडून झालेली चुकी, आणि चुकी इतकी महाग होती की ही चुकी जर पाहिली तर 4 धावा खूप महागात पडतील की काय. कारण की ज्या पद्धतीने पाहतोय आपण थोडीशी घाई केली. यस, नो स्कोर साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. अंपायर डिसिजन आहे. बॅटिंग बॉलिंग वाले नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने जर पाहिलं तर रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच मागणी केली, थर्ड अंपायरची मागणी केली. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. नक्कीच यस आपण पाहतोय पंचांचा डिसिजन येईल, आपल्या जागेवर जातील आणि पंच डिसिजन. यस इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर 4 धावा मिळतील. 4 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले जात आहेत. पहा ही चुकी होती. अगदी सोपा या ठिकाणी चेंडू फील्ड करायचा होता, परंतु कुठेतरी डबल माइंड निकुंजच्या या नक्कीच डोक्यात आला असेल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहे. रिव्ह्यू लॉस झालेला आहे बिरवडी संघाचा. यापुढे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये हेच मी सांगेन. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. ही चुकी होती क्षेत्ररक्षकाची, परंतु बघूया पुन्हा एकदा. यावेळेस थोडासा चेंडूला टॉस करतोय, परंतु हा चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने पाहायला मिळाला आणि तेच कारण म्हटलं इथे मात्र वाईटचा इशारा येतोय पंच बिट्टू यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. या 3 राऊत त्या ठिकाणी खूप चांगली क्षेत्ररक्षण आणि अफलातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करताना. आणि रिव्ह्यूची मागणी केली. पुन्हा एकदा आपल्याला माहिती थर्ड अंपायर कडे गेले आहेत. फलंदाज स्वतः अमन या ठिकाणी लगेच थर्ड अंपायर रेफर्ड केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. ऐकूया एक सॉन्ग आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये.
आहेत खेळाडू जो आहे तो सेफ आहे आणि कॉन्फिडन्स होता. मी म्हणेन नक्कीच अमनला ज्या पद्धतीने अमनने लगेच रिव्ह्यू रेफर्ड केला होता, रिव्ह्यूची मागणी केली होती की मी थडंपारकडे जाईन, माझ्या विकेट खूप महत्त्वाचा आहे, ज्या पद्धतीने म्हटलं त्यांनी आणि लगेचच आपल्या विकेटची या ठिकाणी जर पाहिलं तर वाचवलाय आपला विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं डिस्कस होताना 4 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सॉफ्ट हँडने खेळलाय, पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिलं तर 20 रन्स 20 धावा झाल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 41 धावांचं आव्हान आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स येईल. अवांतर धाव या ठिकाणी मोजताना आपल्याला पाहायला मिळतंय. 21 रन्स. फटका समोरच्या दिशेने. इथून जर पाहिलं तर जबरदस्त फटका सजवलाय. समोरच्या दिशेने आलाय चौकार आणि या चौकाराने जर पाहिलं तर आता मात्र मजबूत परिस्थितीमध्ये DNCC संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जात आहेत त्या म्हणजे 25 धावा. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात 25 धावा. षटकामध्ये जर पाहिलं तर 12 धावा तब्बल खर्च केल्या होत्या आणि या षटकाचा जर विचार केला दुसऱ्या षटकाचा तर नक्कीच या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 13 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 25 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 1 गडी नक्कीच बाद झालाय. परंतु दोन्हीही फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आतापर्यंत खूप चांगली. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 16 धावा मैच समीकरण. 18 गेंदों में चाहिए 16 रन्स. दोनों बल्लेबाज जिस तरह से खेलना पसंद करते हैं बहुत ही बढ़िया खेले. एक विकेट के नुकसान पे अगर बात की जाए तो 25 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. सार्थक आलाय नवीन गोलंदाज. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू नो ची कॉल इथे मात्र पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच पंच दर्शवत आहेत पहिला चेंडू नो आणि नो +1 अशा एकंदरीत जर पाहिलं तर 2 धावा. म्हणजे इथून जर पाहिलं तर समीकरण आता मात्र सोपं होईल. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 14 धावा. फटका चांगला आहे. जीवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलं गेलं. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स जमवली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जर पाहिली तर 28 धावा. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हलकीशी बॅटची एज लागते आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. तिथे मिळेल सिंगल रन्स. अजूनही 12 धावा दूर आहेत आपल्या विजयाच्या DNCC संघ. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर DNCC आणि साई एकता बिरवाडी म्हणजे उर्वी 11 या नावाने खेळला जाणारा संघ जर पाहिलं तर कित्येक वेळा आमने सामने आले आहेत आणि आमने सामने येताना जर पाहिलं तर एक वेगळी टशन या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 29 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. हा चेंडू नक्कीच निर्धाव आलाय पण तो अशा पद्धतीचे निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागणार आहेत. या आधीच्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर 2 ओव्हरमध्ये जास्त स्कोर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने खेळला. इथे मात्र सार्थक आला होता. झेप घेतली होती या चेंडूवर पकडण्यासाठी परंतु पकडता आला नाही आणि आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर जर पाहिली तर 30 धावा. अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 11 धावा जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हा फटका ऑन साइड रिजनला परंतु दीपू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय
पहा जी एक चुकी घडली साई एकता बिरवाडी म्हणजेच उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघाकडून, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निकुंजची ती चुकी खूप महागात पडली असं मी म्हणेन, की इझिली डन करायचं होतं, परंतु ज्यावेळेस हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला त्याच वेळात थ्रो करण्याचा प्रयत्न, म्हणजे दोन्ही जी मुवमेंट होती ती एकाच वेळी त्याच्या मनामध्ये आली असेल आणि त्याच्याकडून ही चुकी घडली. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु यावेळेस रन्स मिळणार नाही आहे. विकेटची मागणी आहे आणि पंच इथे दर्शवतायत. यस, पंचांनी देखील थर्ड अंपायरची मागणी केली स्वतःची आहे आणि त्यामुळे सॉफ्ट सिग्नल हा पंचांचा आपण जाणून घेणार आहोत. पंच, आपला सॉफ्ट सिग्नल काय असणार आहे? नॉट आउट हा सॉफ्ट सिग्नल आहे, परंतु पंचांना थोडीशी कुठेतरी वाटते की यावर नक्की डिसिजन काय असणार आहे ते तपासण्यासाठी आपण थर्ड अंपायरकडे जाणार आहोत. विश नेटवर्कचं खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आज मैदानामध्ये जर पाहिलं तर ड्युएल कॅमेरा प्लस तिसरा कॅमेरा जर पाहिला तर आपण मुख्य मंचावर अशा 3 कॅमेरासह आज विश नेटवर्क इथे उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वास पाटील आणि त्यांची पूर्ण टीम नक्कीच आपण पाहतोय आणि कधी जर पाहिलं तर या ठिकाणी यस डिसिजन येईल, आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. खेळाडूंना विनंती असेल आपण थोड्या बाजूला राहायचं आहे. कॉम बॉक्सच्या मागून गर्दी कमी करायची सर्वांना विनंती आहे. आयोजकांकडून विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या मागून 10वा खेळाडू सोडल्यास बाकी कोणीच थांबायचं नाहीये. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 10वे खेळाडू फक्त तिथे थांबतील, बाकीच्यांनी प्लीज सहकार्य करायचंय. नक्कीच विनंती आहे तुम्हाला. डिसिजन पेंडिंग आहे. कशा पद्धतीने मात्र हा रनआउटची मागणी या ठिकाणी नक्कीच पंचांकडून आले. पंच स्वतः या ठिकाणी नक्कीच ज्या पद्धतीने पाहतोय डिसिजन आपल्या जागेवर जातील. एक सुंदर पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, नक्कीच विचार केला तर बिट्टू अगदी टोपण नाव आहे समीर खान याचं आणि डिसिजन आहे SOUT आउट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर आशिष या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली खेळी केली होती. एक चौकार त्यांनी मारली होती आणि चौकार मारून जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र येताना पाहायला मिळते. अमनचा जर विचार केला तर अमन देखील आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. एक चांगली जिम्मेदारीने चांगली पार्टनरशिप नक्कीच बनवली होती आशिष आणि अमन या जोडीमध्ये, परंतु कुठेतरी तोडण्यामध्ये यश आली. रनआउटचा चान्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं फेकी पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय मिस्टर गौरव. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा. पहा शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत बिरवाडी अजूनही हार मानायला तयार नाही आहे. नक्कीच विकेटचा जर विचार केला तर विकेट आता मात्र सेम झालेले आहेत. पहिला चेंडू करारी प्रहार समोरच्या दिशेने आलाय चौकार. अप्रतिम खेळी पाहायला मिळते. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने नक्कीच पाहिला होता की गोलंदाज आणि निकुंज यांच्यामध्ये गॅप आहे. निकुंजने प्रयत्न देखील केला चेंडू अडवायचा, परंतु चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराने जर पाहिलं तर 35 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. चॉप केलाय चेंडूला, टॅपचा फटका जबरदस्त आणि आणखीन एक चौकार. 4 धावा. सुरेख फलंदाजी मी म्हणेन. आल्या आल्या आपण पाहतोय पहा व्हाईट लाईनवर टाकला होता चेंडू, परंतु त्या चेंडूला देखील जबरदस्त फटका बनवला. सुमित ऑन फायर होताना इथे मात्र सामना जिंकवला जाईल. विनिंग फटका येताना सुमितच्या बॅटमधून लगातार बॅक टू बॅक 3रा चौकार आणि सामना जिंकतोय. नक्कीच अभिनंदन कर. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परंतु नक्कीच क्रिकेटची चांगली